जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीमद दासबोधसार दशक 13वा समास 4 प्रलय निरूपण. श्रीराम समर्थ. पृथ्वीचा अंत होईल व सर्व प्राणी मात्रास आणि पंचमहाभूतास नाश होईल असे शास्त्र सांगितले आहे. त्याचे वर्णन सांगतो. 100 वर्षे पाऊस पडणार नाही व पृथ्वीला पर्वता एवढ्या भेगा पडतील. 12 कलांनी सूर्य तळपेल व पृथ्वीवर आगीच्या ज्वाळा पसरतील. त्या ज्वाळा शेषाला लागून तो विष ओकू लागेल. त्याच्या ज्वाळांनी पाताळ लोकही जळून जाईल. प्रलयकालीन झंझावात सुटेल. प्रलय अग्नी पेटेल. 11 रुद्र व 12 सूर्य खवळतील आणि केवळ अग्निमय सर्व काही होऊन जाईल. पृथ्वीचे चूर्ण होऊन दशदिशास फेकले जाईल. नंतर पृथ्वी प्रचंड अशा प्रलय वर्षावर विरघळून जाईल, कारण अपसत्व सर्वत्व पसरेल. त्यावेळी प्रलय मेघ प्रचंड कडकडाट करणाऱ्या विजांनी सर्व भाजून काढून पुन्हा मुसळधार वृष्टी करतील व एकच महासागर सगळीकडे पसरेल. सर्व आवरणोदके त्यात मिसळून जातील व ब्रह्मांडा एवढा अग्नी पेटून त्यात ते जळ आटून जाईल. तो अग्निही प्रलय वातायन दिवा मालवावा तसा मालवला जाऊन केवळ वायूच अनंत अशा अवकाशात उरेल व तोही अवकाशात विरून जाऊन मूळ मायेला स्वतःचे विस्मरण घडेल आणि कोणताही पदार्थ अस्तित्वात राहणार नाही. वृक्षांचा प्रलय होईल. जड व चंचल सर्वच वितळेल व केवळ शाश्वत परब्रह्म उरेल. सृष्टीची उभारणी कशी झाली त्याचे कथानक आता वेगळ्या प्रकारे सांगतो. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ.